सुप्रीम कोर्टाचे जज तरुणाईंना कुठेतरी झोळ म्हणतात. त्यानंतर मात्र एक देशभरामध्ये एक मोमेंट निर्माण होते आणि त्या मोमेंटच्याच अंतर्गत दिल्ली इथे जंतर मंतर या ठिकाणी मोठं आंदोलन होते. त्या ठिकाणी एका मंत्र्याचा थेट राजीनामा देखील होतोय. कुठेतरी गेले 10 ते 12 वर्षापासून सरकारला कोणीही प्रश्न विचारत नव्हतं. लोकांना हा देखील प्रश्न पडला होता की विरोधक आहे की नाही. मात्र त्याच ज्याला जे काही जज होते सुप्रीम कोर्टात त्याने झोळ म्हणलं, त्याच झोळ्याने मात्र त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लावला. शेवटी सरकारला देखील त्या झुरळा पुढे नमतं घेण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि ते झुरळ म्हणल्याचं कुठेतरी एका तरुणाला कुठेतरी मनात लागलं आणि त्यांनी थेट पार्टी स्थापन केली. भलेही ती रजिस्टर नसेल, भलेही ऑनलाईन असेल, त्याच माध्यमातून का होईना मात्र देशभरच नव्हे तर आपण पाहिलेलं की अनेक ठिकाणी त्या झुरळांनी मोठी क्रांती केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तेच अभिजित दिपके आज माझ्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अभिजित, एलएस मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. धन्यवाद. जर सुप्रीम कोर्टाचे जे झुरळ हा शब्द जर विद्यार्थ्याबद्दल वापरला नसता किंवा हा शब्दच काढला नसता तर आज अभिजित दिपके कुठे असते? बॉस्टन मध्ये बसलेलो असतो, अमेरिकेत एखादी नोकरी करत असतो आणि तिथंच आयुष्य जगत असतो मी. तर मला त्यांचा खूप खूप धन्यवाद करायचा. हे सगळं श्रेय त्यांनाच जातं एका प्रकारे. जर त्यांनी ती टिप्पणी केली नसती तर मी भारतात वापस आलो नसतो, आंदोलन झालं नसतं आणि धर्मेंद्र प्रधान अजूनही शिक्षा मंत्री असले असते बहुतेक. बरं, मला सांगा, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना झोळ म्हणलं, कुठेतरी हे मनाला लागलं होतं? हो, नक्कीच लागलं होतं. कारण की कसं काय, जे सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस आहे आपले, ते कस्टोडियन आहे आपल्या संविधानाचे, एक रक्षक आहे. आणि त्या संविधानात आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नावाचा अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे ते प्रत्येक व्यक्तीचा या देशातल्या फंडामेंटल अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिसच त्या अधिकाराच्या विरोधात जाऊन लोकांना झुरळ म्हणतील फक्त टीका करण्यासाठी सिस्टमची, तर कसं चालेल? त्यांचं काम तर असलं पाहिजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कसं अजून जास्त एनकरेज केलं पाहिजे, ते त्यांचं काम होतं ना की जे लोक त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन प्रॅक्टिस करतायत त्यांना झुरळ म्हणणं. बरं, मला सांगा, 145 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या भारतात आहे, अनेक तरुण आहेत, परंतु अभिजितच्याच मनाला का लागलं? हे अभिजितला कसे सुचलं? नाही, मला वाटतं हे लागलं प्रत्येकाच्याच मनाला. त्यामुळे आपण पाहिलं की सगळा देश रस्त्यावर उतरला होता. जर ती गोष्ट मनाला लागली नसती तर इंस्टाग्रामवर आज 25 मिलियन फॉलोअर झाले नसते. ती लागली. हा, ते एक आहे की त्याच्यात माझ्या डोक्यात ते आधी कल्पना आली आणि मी खूप आधीपासून पॉलिटिकल सटायर करायचो माझ्या ट्विटरवर. त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारचे गोष्टी करायचो आधीपासूनच, जिथं कसं गमतीने सरकारवर टीका करू शकतो आपण, ते मी आधीपासून करायचो. आणि तेच पॉलिटिकल सटायर मी ह्या कमेंटवर केलं की कॉकरोच जनता पार्टी, आणि ते कुठे ना कुठे लोकांना आवडलं, क्लिक झालं आणि कुठे ना कुठे त्यांनाही ती टिप्पणी आवडली नव्हती, त्यामुळेच ते याच्याशी जुडले. बरं, दुसरी गोष्ट अशी, मला हे सांगायचं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही ते फक्त ऑनलाईनच आहे, व्हॉट्सअपवरतीच आहे, इन्स्टावरतीच आहे, असं वाटलं होतं का ज्यावेळेस तुम्ही भारतामध्ये आले तो एवढा जनसमुदाय, एवढं तरुण तुमच्या सोबत जमेल म्हणून? नाही, मी स्वप्नात विचार नव्हता केला की एवढे जास्त लोक येतील, समर्थनात येतील किंवा आंदोलनाला येतील. मी जेव्हा भारतात आलो होतो त्याचं मूळ कारण ते एक होतं, जेव्हा मी अमेरिकेत होतो आमचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं होतं सरकारकडून. आणि ते बंद करताना अशा काही कारण दिले होते की हे जे अकाउंट आहे ते एक अशी व्यक्ती चालवते जो नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. ती गोष्ट मला खूप लागली. म्हणजे मी ज्या देशात मोठा झालो, मी ज्या देशात वाढलो, शिकलो, त्याच देशाची सरकार, माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते, ते पण मी परदेशात असताना इंडियन पासपोर्टवर, जिथं मला लोक भारतीय म्हणून पहिले ओळखतात. मला कोणी तिथं बघायचं तर भारतीय म्हणून पहिले बघायचे. अभिजित कोणी काय नाही, भारतीय येतो, आणि माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते. ती गोष्ट मला कुठे ना कुठं खूप टोचली मनाला. म्हणलं आता देशात जावं लागेल. मग सगळे लोक म्हणतात तू देशात आला तर अटक होईल. म्हणलं अटक झालेली चालेल, पण मी माझ्या देशात येईल म्हणलं आणि मी दाखवेल नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही मी, आणि मी संविधानावर चालणारा माणूस आहे. त्यामुळे आंबेडकरांचं पुस्तक घेऊन मी निघालो होतो बाहेर. म्हणजे अटक झाली जरी असती त्याची पूर्व तयारी होती अभिजितची की अटक झाली तरी मी जेलमध्ये जायचंच? नाही, तयारी होती म्हणून मी एक छोटीशी बॅग घेऊन आलो होतो. माझ्या अमेरिकेला जाताना मी 3 मोठ्या मोठ्या बॅग नेल्या होत्या. त्या बॅग अजूनही अमेरिकेत मला जाऊन वापस आणावं लागतील. आता वापस येताना मी एकच छोटी बॅग घेऊन आलो आणि त्याच्यात 4च कपडे आणले. म्हणलं आता तिहाडमध्ये टाकलं तर आपण या मोठ्या बॅग कुठे ठेवणार, त्यामुळे म्हणलं छोटीच बॅग घेऊन जाऊ, 4 कपडे घेऊन जाऊ,
कारण की बॅग तर आता जेलमध्ये टाकल्यावर कुठे ठेवणार, कुठं नाही, तो प्रश्न आहे. तर कुठेतरी ज्यावेळेस तू येणार होते इकडं त्यावेळेस कुठेतरी मनात भीती होती का की नाही आता हे खरंच ज्या पद्धतीने ट्रोलिंग सुरू झालं होतं अटक केल्यानंतर की काय होईल हे असं कुठं मनात भीती होती? नाही, साहजिकच भीती वाटणारच, कोणाला भीती नाही वाटणार. जो माणूस म्हणतो भीती नाही वाटणार तो खोटं बोलतोय. मला भीती वाटलेली देशात यायच्या 1 आठवड्याआधी, जेव्हा मला निर्णय घ्यायचा होता की देशात वापस जायचंय की नाही. तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की मला खूप जण म्हणले, जर तू वापस आला तर तुला अटक होणार आहे, तुझ्यावर NSA लागू शकतो, UAP लागू शकतो आणि त्याच्यात तुझं पूर्ण आयुष्य जाऊ शकतं, त्याच्यात तुझं पूर्ण करिअर जाऊ शकतो. मग ती भीती याच्यात होती की एकीकडे मी अमेरिकेत बसलेलो, खूप चांगली लाईफ चालू होती, शिक्षण झालेलं होतं, डिग्री घेतलेली एका मोठ्या बॉस्टन युनिव्हर्सिटी, जगातली सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये येते. ती लाईफ सोडून जेलमध्ये जाणं, जिथं माझं पूर्ण करिअर संपू शकतं, माझी पूर्ण पर्सनल लाईफ संपू शकते, कधी बाहेर येईल कधी नाही. तर ती एक भीती होती डोक्यात, खोटं नाही बोलणार मी. पण कुठे ना कुठे तो निर्णय घ्यायचा होता की इथंच राहायचंय का देशात आपल्या वापस जायचंय. जर मी अमेरिकेत राहिलो असतो तर मला असं वाटत होतं, जर मी आज आपल्या देशात वापस नाही गेलो तर लोक मला आयुष्यभर भगोडा म्हणतील की हा अमेरिकेत लपून राहिला, हा देशात नाही आला कारण की याला अटकेची भीती होती. त्यामुळे म्हणलं तो टॅग नाही पाहिजे मला. जर तो टॅग माझ्यावर लागला तर मी आयुष्यभर कधी स्वतःचा चेहरा नाही पाहू शकणार. तर म्हणलं आता अटक होऊ द्या, काही होऊ द्या, देशात जाऊ, बघू जे होईल ते. काही चुकीचं आपण केलं नाहीये. आपण काय केलं, फक्त पॉलिटिकल सटायर केलेलं आहे, टीका केलेली आहे, गमतीत टीका केलेली आहे. ते काही देशाच्या विरोधात नाही, ते काही गैरसंवैधानिक नाही. तर म्हणलं मी जे काही करतोय ते संविधानानुसार करतोय आणि संविधानाने जे अधिकार मला दिलेले आहेत त्याचं मी पालन करतोय. तर मी तर संविधानाला फॉलो करतोय. आता बघू संविधान मला वाचवतो की नाही. तर संविधानाच्या हातात माझं नशीब सोडून मी देशात वापस आलो होतो. संविधान जिंकलं. संविधान जिंकणारच. कोणी किती मोठे येऊ द्या, मी म्हणतो ना, आलेत या देशात, पहिली वेळ नाहीये. लोक येतात, त्यांना वाटतं ते खूप मोठे आहेत, त्यांना वाटतं की आता त्यांच्याच मनानुसार सगळं चालेल. संविधानाच्या वरती कोणीच नाहीये, संविधानापेक्षा मोठं कोणी नाहीये. वेळोवेळी संविधानच जिंकणार. किती तुम्ही संविधानाला हरवायचा प्रयत्न केला, कोणाचीच लायकी नाहीये या संविधानाला हरवण्याची. ज्या पद्धतीने आता सांगितलं की शिक्षण जिकडे जाईल, बॉस्टन युनिव्हर्सिटी झालं, विदेशामध्ये झालं, त्याच्यावरती देखील मोठी चर्चा झाली. अभिजितकडे पैसा कुठं आला, वडिलाचं पेमेंट तर काय 60-70 हजारच आहे, मग एवढे पैसे कुठून आले? हे प्रश्न जेव्हा मंत्र्यांची मुलं शिकायला जातात तेव्हा का नाही येत? एका सामान्य घरातला मुलगा जेव्हा बाहेर जाऊन शिकतोय तेव्हा लोकांना त्रास का होतो? हे सगळे मंत्र्यांची लेकरं तर तिकडे, मी जिथं बॉस्टनमध्ये शिकत होतो, ज्योतिरादित्य सिंधियाची मुलं तिथंच होते. धर्मेंद्र प्रधानची मुलगी तिथं होती. ती तिथल्याच युनिव्हर्सिटीमध्ये होती, बॉस्टनमध्ये नव्हती, बॉस्टनच्या जवळच युनिव्हर्सिटी, ती तिथं शिकत होती. तर या मंत्र्यांच्या मुलांच्या शिक्षणावर का प्रश्न नाही उचलल्यात की हे कुठून शिक्षण करतायत बाहेरचं? एका सामान्य घरातला मुलगा जेव्हा बाहेर जाऊन शिकतोय, आणि मला तर स्कॉलरशिप भेटलेली आहे, ते लेटर मी दाखवलेलं आहे. मी तर स्कॉलरशिपवर गेलेलो आहे, थोडंफार लोन घ्यावं लागलं, ते लोन घेतलं आणि बाकी स्कॉलरशिप होती. तर तुम्हाला तर गर्व झाला पाहिजे ना, एका सामान्य घरातला मुलगा आपल्या भारतातला एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये चाललाय, पण तुम्हाला तिथे त्रास होतोय की शिकतो काय, शिक्षणाचा तुम्हाला एवढा राग का? आणि जर तुम्हाला शिक्षणाचा एवढा राग आहे, मग हे जेवढे आमदार, खासदार, मंत्री आहेत यांची मुलं बाहेर जातात तेव्हा तुम्ही का नाही बोलत? आमच्यावर तुम्ही का बोलतात? तुम्हाला त्रास आहे आम्ही शिकल्याचा, तुम्हाला नाही पाहिजे आम्ही शिकून मोठं झालो पाहिजे? ज्या पद्धतीने आता तो शिक्षणाचा विषय काढला आहे की आता 15 ऑगस्ट पासून एक मोहीम सुरू केली, त्या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेतून आता नवीन नवीन व्हिडिओ येतात की आमच्या शाळेमध्ये अशी असुविधा आहे, इथं असं आहे, इथं आहे. ही जी तुम्ही आता 15 ऑगस्ट पासून जे राबवलेलं आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, पुढची दिशा कशी असणार? नाही, त्याची आता ते चालूच राहणार आहे. मी उद्या परत माझ्या गावी चाललोय आणि मी तिथं जाऊन आता जेवढ्या शाळा बघणं होईल सरकारी, मी तेवढ्या बघणार आहे. कारण की मी जेव्हा लहानपणी गावाकडे जायचो, आता हे माझं नशीब होतं की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म झाला माझा, मी इथंच वाढलो, इथंच शिकलो. तर मला कुठे ना कुठे चांगली शाळा भेटली, प्रायव्हेट स्कूलमध्ये मी गेलेलो आहे. पण मी जेव्हा उन्हाळ्यांच्या सुट्ट्यामध्ये किंवा क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे जायचो, तेव्हा मी पाहिले माझे बाकीचे भावंड कुठल्या शाळेत चालले. इकडे मी बेंचवर बसायचो, तिकडे मी जाऊन बघतोय ते तसेच खाली जमिनीवर बसतायत. शाळेत पंखा नाही, लाईट नाही, भिंती तुटलेल्या, फुटलेल्या. तर ते लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे. तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं नेहमीच मनात होतं की यांची अवस्था अशी काय, माझी अवस्था अशी, मला चांगल्या गोष्टी भेटतात ते यांना का नाही भेटू शकत? तेव्हा ती समज नव्हती की माझे वडील शिकलेत, नोकरी आहेत, मी एका चांगल्या शहरात जन्मलो. पण आता मोठं झाल्यावर मग ते कळलं, सगळा जो गेम आहे तो याचाच आहे की तुम्ही कोणत्या घरात जन्मता, कुठल्या भागात जन्मता आणि कुठल्या कम्युनिटीमध्ये जन्मता. हा पण खूप मोठा आहे भाग आहे त्याचा.
शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा असं परिणाम होते. होतोच. तुम्ही सरकारी शाळा बघा. सरकारी शाळामध्ये ज्या गावातल्या आहेत, तिथं कुणाची मुलं जास्त शिकतात? बरोबर. गरिबाचे शिकतात. आदिवासींचे, दलितांचे आणि इतरही समाज आहेत. मराठी समाजाचे जे गरीब आहेत, तेही तिथं शिकतात. गरिबांचेच मुलं जर तुम्ही सरकारी शाळांचा आकडा पाहिला, तिथं सगळे गरिबांचेच मुलं जातात. सगळ्या समाजांचे जे गरीब मुलं आहेत, ते तिथंच जातात. ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, ते प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. पण आता ते मुलं जर त्यांच्या आई-वडिलांना थोडा पैसा नाहीये, याचा अर्थ हे का त्यांना शिक्षण चांगलं नाही भेटलं पाहिजे. त्यांना अपॉर्च्युनिटी चांगल्या नाही भेटल्या पाहिजे. त्यांचे आई-वडील मुद्दामून तर गरीब नाहीये. ते मुद्दामून तर गरीब नाहीये. इथं त्यांच्यावर परिस्थिती निर्माण झालेली आहे, सिस्टमनी निर्माण केलेली आहे. त्यांची चुकी नाहीये. तर मग त्यांना त्या सुविधा नाही भेटल्या पाहिजे का? मग उद्यात आपण असंच म्हणू ना, की नाही तुम्ही पैसा कमवा आणि तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. उद्या जर एखाद्या माणसाकडं पाण्याची बॉटल घ्यायचे पैसे नसतील, मग त्यांनी पाणीच नाही प्यायचं का? पाणीच नाही प्यायचं मग त्यांनी. तर कुठं ना कुठं शिक्षण हा आपला फंडामेंटल राईट आहे. तो सगळ्यांनाच भेटला पाहिजे. गरीब असो, श्रीमंत असो फरक नाही पडला पाहिजे. सगळ्यांना इक्वल शिक्षण भेटलं पाहिजे. असं नाही की जो प्रायव्हेट स्कूलमध्ये जाऊ शकतो त्याला खूप चांगलं शिक्षण भेटेल. तो मोठा होऊन सायंटिस्ट बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो, डॉक्टर बनू शकतो. पण ज्याच्याकडे पैसे नाहीये त्यांनी शेतात जावं कामं करायला, त्यांनी कन्स्ट्रक्शनवर जावं कामं करायला. सध्या ते होते. ते बदलण्यासाठी आपल्याला इक्वल अपॉर्च्युनिटीज द्यावं लागतील आणि त्या इक्वल अपॉर्च्युनिटी आपण तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा ग्रामीण भागातल्या शाळा आपण सुधारू. त्याच्याशिवाय ते होणार नाहीये. बरं, आता मला सांगा की अनेक ग्रामीण भागामध्ये शिक्षक वेळेवर पोहोचत नाहीत. असे काही आरोप होतात. जिथं 10 शिक्षकाचे पद आहेत, तिथं 5 शिक्षक आहेत किंवा 7च शिक्षक आहेत. त्यामुळे एकाच वर्गामध्ये 2-2 विद्यार्थी पहिलीचे असतील, दुसरे असेल, एकाच वर्गामध्ये बसून त्यांचं शिक्षण केलं जातं. तर मग मला सांगा की आता तुम्ही ज्या पद्धतीने शाळेच्या संदर्भात हा मुद्दा उपस्थित केलाय, किंवा आणखी काय मुद्दे घेऊन तुम्ही त्या शाळेच्या संदर्भात शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काय काय पाऊल उचलता? मी जे आता गावाकडे गेलो होतो शनिवारी, मी त्याचा थोडा अनुभव सांगतो. मी माझ्या गावी गेलो. माझ्या गावी मी पाहिलं शाळेच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, काचा चिरलेल्या आहेत. ते मुलं त्या काचांच्या बाजूला बसतायत. पावसाळा आहे. खिडक्यातून सगळं पाणी आत येते, मुलांवर पडतंय. त्या काचेला जर कोणत्या मुलाचा हात लागला, लहान मुलं आहेत, हात चिरून जाईल. आणि दुसरी गोष्ट बेंच नव्हते. 90 मुलं त्या शाळेत शिकायला, जो मला आकडा सांगितला 90 मुलं. बेंच किती होते? 5. 90 मुलांसाठी 5 बेंच कसं काय काम करणार? पार्लमेंटमध्ये तुमचे 545 MP आहे. त्यांच्यासाठी बेंचेस पण 545 आहे ना? मग ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये जिथं 90 मुलं तिथं 5 बेंच काय? दुसरी गोष्ट, वॉशरूममध्ये पाणी येत नाही, प्यायचं पाणी नाही. 80 वर्ष झाले आपल्या देशाला आझाद होऊन, त्यानंतरही जर आपण मुलांना बेसिक सुविधा नाही देऊ शकत, तर काय करतोय आपण? कसले विश्वगुरू बनणार आहे आपण? माझ्याच गावापासून 2 किलोमीटरवर दूर एक लिंबाळा शाळा आहे, लिंबाळा गाव आहे. त्या गावात मी गेलो. जसंच तिथलच्या प्रिन्सिपलला कळलं मी येणार आहे, तो लॉक लावून पळून गेला. पण नंतर गावकरी आले. गावकऱ्यांनी मला सांगितलं, तो प्रिन्सिपल रोज दारू पिऊन तिथं बसलेला असतो, रोज. मोठं शॉक आहे. त्याचे व्हिडिओ आलेत माझ्याकडे, मी तुम्हाला व्हिडिओ देईल, ते तुम्ही अटॅच करा तुमच्या ह्याच्यात नंतर. अच्छा. तो त्या व्हिडिओमध्ये देशी दारूची बॉटल उचलतोय. आहे आपण दाखवू? हे बघा, हे बघा, ही देशी दारूची बॉटल तो उचलतोय पहिल्यापासून. लवकर हे बघा, ही बॉटल त्यांनी उचलली. शिवीगाळ करतोय. ही बॉटल तिच्या हातात. मला चांगले का ग्लास दिला आणि दारू पिण्यासाठी हे बोलतोय तो. डबका ग्लास आणून दिलाय मला. म्हणजे हा प्रिन्सिपल आहे. आणि इकडे हा झोपतोय शाळेत. ही क्लासरूम आहे. आता लहान मुलं मुली आहेत तिथे. आणि तो प्रिन्सिपल बघा, हा इथं झोपलेला आहे तो मस्त. ते लहान लेकरं बघा त्याच्या बाजूला, मुली आहेत तिथे. हे असं असं. अशी स्थिती आपल्या देशात आहे सध्या, जिथं प्रिन्सिपल दारू पिऊन येतोय, लहान लेकरांसमोर देशी दारूची बॉटल उचलतोय, म्हणतोय मला ग्लास दुसरा द्या. हा ग्लास का दिलाय? काय परिणाम पडणार आहे त्या लहान मुला मुलींवर? काय परिणाम पडणार आहे? आणि गावकऱ्यांनी जेव्हा कंप्लेंट केली बीडीओला, ऐकायला तयार नाहीये. गावकऱ्यांनी मला सांगितलं 5दा निवेदन दिलेले तरी त्याला काढण्यात नाही आलेले. का ऐकत नाही तुम्ही गावकऱ्यांचं? हे जर एखाद्या मिनिस्टरच्या मुलाच्या शाळेत झालं असतं, पहिली गोष्ट तो होणारच नाही. झालं असतं त्यांनी असंच निवेदन इग्नोर केली असती का? जो प्रिन्सिपल पिऊन येतोय तो सरकारी शाळा कसं काय चालू शकतो? आणि लहान मुली येतात,
त्या मुलींच्या सेफ्टीची जिम्मेदारी कोणाची आहे मग? जर जिथं प्रिन्सिपल दारू पिऊन येतोय, लहान लेकरांसमोर देशी दारूची बॉटल उचलतोय, म्हणतोय मला ग्लास दुसरा द्या, हा ग्लास का दिलाय? काय परिणाम पडणार आहे त्या लहान मुलींवर? काय परिणाम पडणार आहे? आणि गावकऱ्यांनी जेव्हा कंप्लेंट केली बीडीओला, ऐकायला तयार नाहीये. गावकऱ्यांनी मला सांगितलं 5दा निवेदन दिलेले तरी त्याला काढण्यात नाही आलेले. काय ऐकत नाही तुम्ही गावकऱ्यांचं? हे जर एखाद्या मिनिस्टरच्या मुलाच्या शाळेत झालं असतं, पहिली गोष्ट तो होणारच नाही. झालं असतं त्यांनी असंच निवेदन इग्नोर केली असती का? जो प्रिन्सिपल पिऊन येतोय तो सरकारी शाळा कसं काय चालू शकतो? आणि लहान मुली येतात, त्या मुलींच्या सेफ्टीची जिम्मेदारी कोणाची आहे मग? जर तुमचा प्रिन्सिपलच पिऊन येतोय तो आणि पिऊन झोपतोय शाळेत, त्या लहान मुलींसोबत उद्या काही बरं वाईट झालं तर मग कोण जिम्मेदार? सरकार जिम्मेदार असेल. निवेदन देऊन तुम्ही त्याच्यावर ऍक्शन नाही घेते. आणि मला नंतर सांगण्यात आलं की 5 क्लासरूम आहे, 5 क्लासरूमसाठी फक्त 2 शिक्षक आहे, बाकी 3 क्लासरूम मध्ये का होणार मग? तर ही सगळी परिस्थिती आहे. आणि मला वाटतं ही फक्त लिंबाळा गावाची परिस्थिती आहे. मेजॉरिटी ऑफ द गाव जे आहेत आपले, तिथे अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतंय की कोणत्या गोष्टीवर आता काम करायची गरज आहे, तर ते आहे आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुधारल्या पाहिजे. 80 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन. 80 वर्षांनी नंतरही ते ग्रामीण भागातले मुलं मुली असे नाही जगले पाहिजे. तेही या देशाचं तेवढंच भविष्य जेवढे प्रायव्हेट स्कूलचे मुलं मुली भविष्य आहे. प्रायव्हेट स्कूलच्या मुलांना काय म्हणतात मीडियावाले? दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोरच्या मुलांना काय म्हणतात? हे देशाचे भविष्य आहे. ग्रामीण भागातले मुलं भविष्य नाही का? ते पण भविष्य ना. त्यांना तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज देत नाहीये, त्यांना तुम्ही सुविधा चांगल्या देत नाहीये. त्यांना जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज आणि सुविधा दिल्या, तर एक अब्दुल कलाम आले होते, त्यांच्यात ती जिद्द होती. तसे आपल्याला हजारो अब्दुल कलाम भेटू शकतात जर आपण सुविधा दिल्या, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या तर. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने तुम्ही आता मोहीम राबवलेली क्या बोलते जनता, त्या क्या बोलते जनतामध्ये तुम्ही हेच विषय घेऊन मांडणार आहेत का वेगळे विषय? नाही, त्याच्यात हेही विषय असणार आहे. आणि बाकी जे बेरोजगारीचे मुद्दे आहेत, महागाईचे मुद्दे आहेत, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे जे मुद्दे आहेत, त्याच्यावर आम्ही लोकांसोबत चर्चा करून लोक सांगतील आम्हाला की सध्या सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींनी ते त्रासलेले आहेत. ती मोहीम कधीपासून? ती सप्टेंबर पासून सुरू होईल. बरं, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुमच्यावर ज्यावेळेस दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं त्यावेळेस RSS कडून हे भाजपकडून हे आंदोलन जे आहे तर देशद्रोही आहे, तुमच्यावर आरोप केले गेले, याच्यावर फॉरेन फंडिंग आहे, कोणीतरी त्यांना फंडिंग करतं असे आरोप केले. आरोप का करताय? सरकार तुमचे सगळ्या एजन्सी तुमच्या इन्व्हेस्टिगेशन करा, टाका आत आम्हाला. मी तर तयारच बसलेलो आहे, टाका आत. आरोप का करताय? सगळी सरकार तुमची, सगळी मशिनरी तुमची, सगळ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज तुमच्या आहेत. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, टाका आम्हाला आत जर त्याच्यात काही ठोस पुरावा असेल तर. आणि पार्लमेंट चालू होतं तर पार्लमेंटमध्ये मग सांगायचं होता, डेटा द्यायचा होता सगळा, किती पैसा आम्हाला आला फॉरेन फंडिंग मधून. आणि जर आम्हाला बाहेरून कंट्रोल करण्यात येते, जर आम्हाला बाहेरून पैसा येते, तर मग याच्यात अपयश कोणाचं आहे? गृहमंत्र्यांचं. गृहमंत्री असताना हे सगळं कसं काय झालं? ते आरोप नका लावू, इन्व्हेस्टिगेशन करा. आता काही व्हिडिओ आम्ही प्रसारमाध्यमातून पाहिलेले आहेत, असे बी काही आरोप झालेत ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेचा उपयोग केला, ते आंदोलन बसवलं, त्याच्यानंतर स्वतःचे पक्ष स्थापन केला आणि आता अण्णा हजारे कुठत. तसंच अभिजित सोनम वांगचुक यांना आंदोलनाला बसवलं, आता सोनम वांगचुक कुठत, असे देखील आरोप व्हायला लागले. सोनम वांगचुक काय 5 वर्षाचं लहान लेकरू आहे की ज्यांना असं आपण आईस्क्रीम दाखवून म्हणून तू आंदोलनाला बस? एवढे मोठे सायंटिस्ट, एवढे मोठे टीचर आहे, त्यांना शिक्षणासाठी काहीतरी करायचं होतं, त्यामुळे ते आंदोलनात सहभागी झाले. जर आपण असं म्हणू की नाही अभिजितनी मॅन्युप्युलेट करून त्यांना बसवलं, याचा अर्थ तुम्ही त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करताय. एवढा महान व्यक्ती आहे तो, त्यांना आता जेनेवामध्ये बोलवलं होतं क्लायमेट समिटसाठी, जागतिक दर्जाचं. तिथं जाणारा माणूस एखादा, मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे, ते माझं ऐकूनच कोणती गोष्ट करणार आहे का? म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान नको. बरं, आता मला हे सांगा, काल ज्या पद्धतीने आंदोलन झालं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पेपर फुटीचं प्रकरण आहे ते कुठेतरी थांबायला तयारच नाही. रोज काही ना काहीतरी नवीन पेपर लीक होत आहे. नाही, थांबणार कसं काय? प्राथमिकताच नाही ना सरकारची. हे थांबवण्यासाठी तुम्हाला पेपर फुटी असो, शिक्षण व्यवस्था असो, त्याला प्राथमिकता बनवावं लागेल. हे यांची प्राथमिकताच नाही. यांची प्राथमिकता काय? आमदार कसे फोडायचे, खासदार कसे फोडायचे, सरकार कशी पाडायची. जर तुमची सगळी प्राथमिकता आमदार फोडण्याची, खासदार फोडण्याची, सरकार कशी पाडायची, पार्टी कशी तोडायची, तर तुम्ही काय पेपर फुटी थांबवणार आहे? दुसरीकडे जसं तुम्ही आता विद्यार्थ्यांशी क्या बोलते जनता हा उपक्रम राबवला, थेट तुम्ही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे, त्यानंतर RSSने देखील सुरू केलं. RSSचे मोहन भागवत आहेत, ते सुद्धा जेंगे सोबत बोलताना मोहीम राबवली, त्यांनी मुंबईमध्ये बोलले देखील.
चांगली गोष्ट आहे. एक चांगला बदल तरी घडतोय देशात. मोहन भागवत असो किंवा नरेंद्र मोदी असो, शिक्षणावर बोलणं सुरू तर केलंय. नाही तर आपण मागच्या वेळेस कधी पाहिलं होतं यांना शिक्षणावर बोलताना. युपी मध्ये जायचे तर म्हणायचे यहाँ पर कब्रिस्तान बनना चाहिए, शमशान बनना चाहिए. आपल्या महाराष्ट्रात जी 2024 ची निवडणूक झाली त्याच्यात काय म्हणायचे, बटोगे तो कटोगे. तर या सगळ्या जे धार्मिक राजकारण होते याच्यावरनं आपण यांना सरकून शिक्षणाच्या मुद्द्यावर आणलेले आहे. तर या देशाच्या तरुणांनी यांना फोर्स केलंय की तुम्हाला आता शिक्षणावर बोलावंच लागेल. तर हा तरुणांचा विजय आहे. आणि मध्यंतरी कधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच व्हिडिओ टाकताना आपल्याला पाहिलं नाही इंस्टाग्राम. आता सकाळ रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकण्यास मजबूर केले. मला काळजी वाटते त्यांच्या तब्येतीची, जर रात्री 12 वाजेपर्यंत जाऊन ते व्हिडिओ टाकताय. पण चांगली गोष्ट आहे. कुठं आता जाऊन शिक्षणावर ते व्हिडिओ टाकू लागले, शिक्षणाबद्दल बोलू लागले. आणि या देशाच्या जेनझीनी त्यांना फोर्स केले की तुम्हाला शिक्षणावर बोलावंच लागेल साहेब आता. पण दुसरी आता काही तुमच्यासोबतचे जे काही सहकारी होते त्यांनी काही आरोप केले. ते आरोप असे केले की अभिजित तिथल्या झारखंडला काय गेला नाही, इथे तेवढं आंदोलन चालू होतं, तिथे देखील जायला पाहिजे होतं. आम्ही आधीपासून म्हणत आलेलो आहे की एका माणसाला तुम्ही हिरो बनवू नका. झारखंडचं जे आंदोलन चालू आहे ते देवेंद्र महातो लीडर आहेत त्या आंदोलनाचे. त्यांना आम्ही समर्थन करू, आम्ही त्यांचे हात मजबूत करू. त्यांच्या आंदोलनाला कसं मोठं करणार आहेत आणि देवेंद्र महातोचं जे लिडरशिप आहे ती कशी इस्टॅब्लिश होईल, आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करू ना. मी कशाला झारखंडला जाऊन माझा चेहरा चमकू, जर तिथं ऑलरेडी एक नेता आहे तर आम्हाला ते नाही करायचंय. बाकी त्यांना जे काही मदत करायची, समर्थन करायची ते आम्ही केलेले. ज्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, पोलिसांनी मारलं, आमची टीम होती त्यांच्यासोबत. तर आपल्याला अजून लोक पुढे आणायचे, काय एकाच माणसाला मोठं करायचंय, तर ते थोडा विचार केला पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्हली घेतला पण तुमच्याबद्दल निगेटिव्ह अप्रोच तयार केला. काही लोक आहेत जे फक्त निगेटिव्हच विचार करतील. देवेंद्र महातोंसोबत माझं फोनवर बोलणं झालं, आमचं बोलणं झालं. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहे. तेही म्हणले तुमच्या समर्थनासाठी खूप खूप धन्यवाद. टीम आहे, त्यांनाही माहिती तिथं आमची टीम आहे त्यांच्यासोबत. आमच्यात काही प्रॉब्लेम नाही, तर बाकी लोकांच्या पोटात का दुखतंय. दुसरी गोष्ट अशी झाली की काही गुजरातचे 2 तरुण आले होते इथं. ते म्हणे आम्ही त्या आंदोलनामध्ये होतो, आम्ही दिल्लीमध्ये 40 दिवस होतो, इथं तुमच्या घरासमोर देखील भेटले, इथं उपोषण भेटले. की अभिजितनी कोर कमिटी निर्माण केले, चुलत भाऊ घेतला, त्याचे मित्र घेतले, मैत्रिणीच कोर कमिटीमध्ये घेतले, बाकीच्या राज्यातून का नाही घेतले, असे आरोप केले. कोणता चुलत भाऊ आहे माझा कोर कमिटीमध्ये? माझा तर एकही चुलत भाऊ कोर कमिटीमध्ये नाहीये. आणि मित्रमैत्रिणी काय ते काय म्हणजे माझ्या हे का त्यांचे एक्सपर्टीज म्हणूनच दिले ना त्यांना. सौरभ दास एवढा मोठा लिगल जर्नलिस्ट आहे, मागच्या किती वर्षापासून तो लिगल जर्नलिझम करतोय, त्याचं एक्सपर्टीज आहे त्यावर. आणि कॉक्रोच हा शब्द सगळ्यात आधी सौरभ दास साठीच वापरला होता, कारण की त्यांनी आरटीआय फाईल करून त्यांनी ते सगळं बाहेर काढलं होतं. तर कॉक्रोच हा शब्द सौरभसाठी वापरला होता. आणि सौरभ आणि मी तर भेटलोय ना, तो एकदा दोनदा या आंदोलनाच्या आधी आम्ही कधी, मी जेव्हा भारतात होतो तेव्हा भेटलो असेल. मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही तर भेटलो नाही, एकमेकांना थोडं बोलतही नव्हतो. पण जेव्हा हे आंदोलन मोठं झालं तेव्हा मला वाटलं की नाही सौरभ कामी येऊ शकतो, कारण की सौरभ लिगल जर्नलिस्ट आहे, आरटीआय वर भरपूर काम केलेलं आहे. आशुतोष रांका माझा मित्र होता, शिक्षणावर त्यांनी खूप काम केलेलं. मागच्या 1.5-2 वर्षापासून तो पेपर लीक वर राजस्थानमध्ये काम करत होता. तर मग आता त्याच्या अनुभवाचा फायदा येणारच ना. त्याला काय मित्र म्हणून घेतलं नाही, त्यांनी पेपर लीक वर काम केलं म्हणून घेतलंय. रत्ना जी आहे, रत्ना लॉयर आहे स्वतः, तर तिचा लिगल एक्सपिरियन्स हेल्प करेल. आफरीन जी आहे, आफरीननी बँगलोरमध्ये भरपूर काम केलेलं आहे, तिचा एक्सपिरियन्स येणार आहे कामावर. वैष्णवी जी आहे, वैष्णवी राज्य सरकार असो केंद्र सरकार असो त्यांच्यासोबत कामं केलेले पॉलिसी मेकिंगवर. आर्थिक जे असतं संकल्प असतो आपला, आर्थिक बजेट जे असतं त्याच्यावर सगळं काम केलेलं आहे, तर तो एक्सपिरियन्स कामी येणारच. आणि ह्या लोकांचा एक्सपिरियन्स बघूनच घेतलेले आहे. मित्रच घ्यायचे असते तर मग लहानपणीचे मित्र घेतलंच नाही ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळत होतो, ते नसतं सोपं पडलं का मला. आणि हे लोक कोण आहे मला माहिती नाही. हे म्हणताय जंतर मंतरला होते, असतील. जंतर मंतरवर एक टाइम असा आला होता जेव्हा 20,000 लोक होते. त्या 20,000 कोर कमिटीमध्ये घेऊ शकतो आपण, शक्य आहे का ते? प्रॅक्टिकली नाहीये. प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे, कोर कमिटी असण्याचं गरजेचं आहे, डिसिजन मेकिंग बनेल. आणि त्या कोर कमिटी नंतर आम्ही एक्सपांड करू. त्या लोकांसोबतही आम्ही 3 तास बसलो, त्यांचे इनपुट्स घेतले, त्यांच्या काय सांगायचं होतं ते ऐकून घेतलं. आणि त्यांना म्हणले पुढे टीम एक्सपांड करताना तुम्हाला आम्ही इन्क्लूड करू पुढच्या मीटिंगमध्ये. पण त्यांचा तो अजेंडा नव्हता ना. त्यांचे फोटो आहेत, CR पाटील जे आहेत भाजपचे नेते गुजरातचे, त्यांच्यासोबत चार्टर्ड फ्लाईटमध्ये बसल्याचा फोटो आहे. आता प्रायव्हेट प्लेनमध्ये CR पाटील सोबत तुम्ही बसतायत, याचा अर्थ तुम्ही साधे तर नाहीये. दुसरं मला हे सांगायचं की आता अभिजितने आता विविध क्षेत्रामध्ये पाऊल उचललंय, विविध क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलंय. काय अभिजितच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे की पुढे चालून 2029 मध्ये काही वेगळी पार्टी वगैरे स्थापन करायची की काय करायचं, सपोर्ट करायचं? नाही, मला वाटतं या देशात भरपूर पार्ट्या आहेत.
आणि त्या पार्ट्यांची जी स्थिती आहे ते लक्षात घेता आम्हाला तरी वाटतं सध्या पार्टी बनवून काही अर्थ नाही, कारण की जर पार्टी बनवली तर ती पार्टी टिकून ठेवण्यातच आमचा पूर्ण वेळ जाईल. आम्ही लोकांसाठी कामच नाही करू शकणार. जर एवढ्या मोठ्या मोठ्या पार्ट्या तोडण्यात येत आहेत ईडी सीबीआय लावून, तर आम्ही तर छोटे आहोत. आम्ही तर आताशी सुरुवात करतोय. आम्हाला तोडायला तर 2 महिने नाही लागणार यांना. तर पार्टी जर बनवली तर ती पार्टी टिकून ठेवण्यात आमची एनर्जी जास्त जाईल. त्यामुळे आमचं असं आहे की पब्लिकच्या मुद्द्यावर डायरेक्ट काम करणं सुरू करू. येस. शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आता अल्टिमेट दिलेला आहे 7 दिवसाचा, संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पेपर याच्या संदर्भात टंकलेखनच्या, तर 7 दिवसानंतर अभिजित दिपके आंदोलनाला सुरुवात कुठे करणार, कुठं बसणार तुम्ही आणि कसं त्याचं स्वरूप असेल? नाही, याच्यासाठी ते जे काल मुलं होते त्या मुलांना मी आधीच सांगितलं, आंदोलन तुमचं असणार आहे. मला ते आंदोलन माझ्या नावावर नाही करायचं. कारण की मी तेच म्हणतोय, एका माणसाला एवढं मोठं नाही करायचं की प्रत्येक जागी असं वाटलं पाहिजे तो सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि त्या मुलांना मी ते सांगितलं, म्हणलं तुम्ही जे ठरवसाल त्याला माझं पूर्ण समर्थन असेल. तुम्ही जिथं बसाल मी तिथे येऊन बसेल. त्यामुळं त्यांना म्हणलं 7 दिवस आहे, 6 दिवसात तुम्ही संघटित व्हा, तुमची टीम बनवा आणि टीम बनवल्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या कुठं बसायचंय. पण मला वाटतं 7 दिवसाच्या आत प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाली, कोर्टाने रिएक्झामिनेशन घेतली, चांगलीच गोष्ट आहे, आंदोलन करायची गरज नाही पडणार. पण जर त्या पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये गेले नाही तर ह्या मुलांचं असं म्हणणं आहे की यांना राज्यस्तरीय राज्यव्यापी आंदोलन करायचं आणि ते करतील. तेवढी त्यांची तयारी आहे, ते आता त्या कामाला लागलेले आहे आणि ते जे काही ठरवतील मी त्यांच्या सोबत असणार आहे. ते जर आंदोलनाला बसतील, ते म्हणतात संभाजीनगरमध्ये बसायचं, तर ते जर संभाजीनगरमध्ये बसतील तर मी त्यांच्यासोबत बसेल. जागा वगैरे ते आता तेच डिस्कस करतात, ते फायनलाइज करतील ते सगळं. नेतृत्व नाही, नेतृत्व ते निर्माण करायचं आहे आपल्याला अजून जास्त नेतृत्व निर्माण करायचंय. स्वतःचा क्रेडिट मध्ये स्वतः नकोय काही, बाकीचे सगळे आपल्याला घडवायचे. एक जण सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तर आता आम्ही जसं जंतर मंतरला केलं तसं जर महाराष्ट्रात या मुलांनी केलं तर हे पुढे जाऊन अजून लोकांना इन्स्पायर करतील ना. यांच्याकडे बघून अजून मुलं बाहेर पडतील. जसं जंतर मंतरवरनं आम्हाला बघून काही लोक बाहेर पडली, तसं उद्या यांनाही बघून महाराष्ट्रातली आपली पोरं बाहेर पडतील ना. असं कोणी सगळं क्रिएटिव्हिटी स्वतः घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यांचे काही दुसरे उद्देश असतील. आमचा उद्देश काय, आम्हाला शिक्षण व्यवस्था नीट करायची आहे. आमचा तो उद्देश आणि शिक्षण व्यवस्था आम्हाला माहिती आहे. आमची तेवढी लायकी नाही की आम्ही एकटेच सगळं करू शकतो. त्यामुळे जितके लोक पुढे येतील आमच्यासाठी तेवढं चांगलं आहे, तेवढं आमचं काम सोपं होऊन जाईल. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची. येस. नक्कीच आपण पाहिले ते होते अभिजित, ज्या पद्धतीने त्याने सांगितले की त्यांचे जे अनुभव होते ते अनुभव देखील सांगितलेले आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये जे काही कोर्टाचे पेपर धांदळी झालेले आहेत, ज्या अडचणी त्या समोर आलेल्या आहेत, त्यानंतर एक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन हे विद्यार्थीच करणार आहेत. मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी जाईल. मात्र असं होताना आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी मात्र स्वतः क्रेडिट घेण्यासाठी समोर पुढे लोक पुढे येत असतात. मात्र अभिजित त्याला सर्व फाटा देत मी त्यांना फक्त मदत करणार आहे, आपल्याला नवीन चेहरे समोर आणायचे असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे. आणि जर कोर्टाने 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जे काही अल्टिमेट दिलेले आहेत, ज्या काही मागण्या होत्या त्या जर मागण्या पूर्ण केल्या तर याच्या कधीच आंदोलन होणार नाही.